Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. स्वतः आम्ही विचारात आहे की एक एवढा सदृढ मुलगा जो कधी तिथं काही दुखत नव्हतं काही नाही, अचानक त्याला हात त्याच्यामध्ये कारण त्यांनी पोलिसांनी एकदा तरी चौकशी करावी. आणि अमोल काळणे नावाच्या माणसाने त्याला जास्त प्रेशराईज करून मला असं वाटते की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. काल दुपारी त्याच्या फोनवरती बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये बोलवणं आलं तर गेलो आणि बस त्या टाईमला तो नव्हताच असं कदाचित म्हणू शकतो. डॉक्टरांनी प्रयत्न केले. आम्ही स्वतः विचारात आहे की एक एवढा सदृढ मुलगा जो कधी तिथं काही दुखत नव्हतं काही नाही, अचानक त्याला हात त्याच्यामध्ये कारण त्यांनी पोलिसांनी एकदा तरी चौकशी करावी. आता पोस्टमॉर्टम हॉस्पिटलमध्ये आहे. पोस्टमॉर्टम सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या डॉक्टरांनी करावं, ज्याच्यामुळे माहिती पडेल की नेमकं कारण काय होतं आणि त्याच्यामुळे एवढा तीव्र हार्ट अटॅक त्याला आला. याआधी त्याला कशाच प्रकारचा कुठलाच त्रास नव्हता. काल जी गोष्ट घडली आहे आमच्यासाठी आश्चर्यचकित घडणारी गोष्ट आहे की एकदमच एवढा तीव्र हार्ट अटॅक आणि कसा काय संशय म्हणून तर सांगता येणार नाही, पण काय आहे की जी काल गोष्ट घडली आहे की काही राडा झाला काहीतरी आमदारांविषयी जे काही ते घडलेलं आहे याची सखोल चौकशी अकोला पोलिसांनी करावी. बस एवढंच म्हणणं. नाही, ह्या काय भानगडी झाल्या त्याच्याशी मालोकार परिवाराला काही संबंध नाही, परंतु त्याला लोटालाटी झाली, त्याला प्रेशर आणलं गेलं आणि त्यामुळे कोणी अमोल काळणे नावाच्या माणसाने त्याला जास्त प्रेशराईज करून मला असं वाटते की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सर्व चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. कुटुंबियांची पुढची भूमिका काय असेल? कुटुंबियाची हेच आहे की बा त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार करू आणि त्याबद्दल पूर्णपणे चौकशी करून त्या सर्व CCTVची चौकशी करावी. ज्या पद्धतीने त्यांना लोटालाटी करण्यात आली की ही काही पद्धत नाही आहे. पोलीस होती तिथे, त्यांनी पकडायला पाहिजे ना. यांनी काही केलं तर त्यांनी काही करावं ही अपेक्षाच नाही आहे. हे काही योग्य नाही आहे. कुटुंबियाची हीच मागणी आहे की त्या सर्व सविस्तर चौकशी करून जे जे संबंधित असतील त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे.